ते चांगलं ना. लोकशाहीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुकांची संख्या वाढते, याचा अर्थ भाजपाचं काम चांगलं झालं आहे. मागच्या टर्ममध्ये मागच्या मोदीजींच्या माध्यमातून माझ्यासारखं कार्यकर्त्यांनी काम चांगलं केलं, ही पावती आहे मला एक, की इच्छुकांची. नाही तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय आज विरोधी पक्षाकडे उमेदवार तयार होत नाही आहे आणि भाजपाकडे इच्छुकांची संख्या वाढते, म्हणजे एका प्रकारे ही पावती आहे. त्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटरी बोर्ड योग्य तो निर्णय घेईल, त्यामागे आम्ही सगळे कार्यकर्ते उभे असतो. त्यामध्ये आमच्यामध्ये किंतु परंतु नाही, आम्ही सगळे मिळून, मला असं वाटतं की खासदार आमदार होण्यापेक्षा माझा भारत पुढे नेण्याच्या या अमृत काळाचे आपण साक्षीदार होतोय, आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळते, ती काम महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं मोठ्या मनाने आम्ही बघतोय आणि ते काम होईल. आता जर उमेदवारी मिळाली नाही समजा या लोकसभेमध्ये, तर तुमची भूमिका काय? मी कार्यकर्ता म्हणून मी याही सांगितलं आहे, आताही सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं पार्लमेंटरी बोर्डने घेतलेल्या उमेदवाराच्या मागे उभं राहून मोदीजींच्या मागे उभं राहणं, सक्षम भारत घडवायचा असेल तर राजकारणाच्या पलीकडे विचार करावा लागेल. छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता, असे अटलजी बोलले. त्यामुळे मोठ्या मनाने राजकारण करू आणि आपल्या खानदेशाला या भारताच्या विकासाच्या याच्यात पुढे कसं नेता येईल. निम्न तापीसारखा प्रकल्प ज्याला 4.5 वर्ष लागले, खरं तो 6 महिन्यात राज्याकडनं केंद्रात यायला हवा होता, पण सुदैवाने आमचे देवेंद्रजी आले, आता गती मिळाली आहे. स्थानिक आमदार आहेत, आम्ही सगळे आमचे संघटना प्रतिनिधी आहेत. आता तो केंद्राकडे आला आहे, केंद्रात आम्ही त्याला आता केंद्रीय जल आयोगाची परवानगी घेऊन आता त्याला अंतिम टप्प्यात आणून ठेवलं. मला खात्री आहे की एक रकमी त्याला निधी मिळून ऐतिहासिक जो गेल्या 75 वर्षाच्या अंमळनेरच्या दृष्टिकोनातून 40 वर्षापासून रखडलेला तो प्रकल्प होऊन शेतकऱ्यांच्या तोंडावर आपण म्हणतो मुखावर हसू आणणारं आणि शेतकऱ्यांच्या काळ्याईच्या सेवा करणाऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय देणारं प्रकल्प होते. ते काम महत्त्वाचं होते, तो आनंद आम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.